नमस्कार. राशीविद्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी ज्योतिष टॅरो रीडर डॉक्टर विद्यालक्ष्मी. आपल्यासोबत आहेत राशीविद्याचे मेंबर डॉक्टर के विकास. नमस्कार, मी डॉक्टर के विकास. आपल्या सगळ्यांचं राशीविद्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आज आपण राशीविद्या कार्यक्रम जो घेतो आहे त्याचा उद्देश असा आहे की तुमच्या मनात पडलेले प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचावेत आणि तुम्ही कुठल्या तरी दिशेला जात असताना मध्ये तुम्हाला जे अडथळे येत आहेत तर त्यातून तुम्ही बाहेर पडावा आणि तुम्हाला तुमचा रस्ता सुखकर आणि सुस्थितीत मिळावा ह्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी आम्ही दोघंही आज तुमच्या प्रत्यक्ष भेटीसाठी इथं आलेलो आहे. आपल्या स्क्रोलवरती काही नंबर दिलेले आहेत, अपॉइंटमेंटसाठीचे नंबर आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथं फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचे प्रश्न तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकता किंवा विचारू शकता. तर ताई, आपल्याकडं काही प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही त्यातला एखादा प्रश्न घेतलात तर बरं होईल. पहिला प्रश्न आहे आपल्याला मधुमिता यांचा. ॲक्च्युली होतं काय की हा कार्यक्रम संपल्यानंतरसुद्धा बऱ्याचदा तुम्ही स्क्रीनवरचा नंबर सेव्ह करून ठेवता आणि त्याच्यानंतर तुमचे प्रश्नोत्तर बराच वेळ चालू राहतात. तर हा नंबर सेव्ह करून ठेवा आणि आठवडाभरात जेव्हाही तुम्हाला जमेल किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला काहीतरी अडचणी येत आहेत आयुष्यात आणि आपल्याला ताईंशी आणि विकास सरांशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे, तर त्यावेळी आवर्जून नंबर डायल करा आणि आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आत्तासुद्धा एक प्रश्न आहे आपल्याला, हा मधुमिता यांचा आहे. मधुमिता यांचा सोलापूरवरून प्रश्न आहे आपल्याला आणि 25/4/1987 अशी त्यांची जन्मतारीख आहे. 12:25 जन्म आहे हा आणि पत्रिका आपल्या समोर आहे. मीन राशीची ही पत्रिका आहे. आता इथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे अशी की विकास सर, ही मीन राशीची पत्रिका आहे आणि मीनेचे जवळपास एक मीनेबरोबर 5 ग्रह बसलेले आहेत भाग्यामध्ये. आता ही 87ची पत्रिका आहे आणि प्रश्न जो आहे तो विवाह विषयक आहे किंवा त्याच्यात साधारण या प्रश्नामध्ये जर असं पाहिलं तर कधी असं होतं की इनडायरेक्टली काही गोष्टी सजेस्ट करतात की विवाह सुख आहे का, असं जे अर्थी प्रश्न येतो त्या अर्थी आधी काहीतरी गडबड झालेली असण्याची शक्यता आहे. 1987ची ही पत्रिका आपल्या समोर येते आणि फक्त हीच नव्हे, नाव मधुमिता जरी असलं तरी तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांचा आधी विवाह झालेला आहे, तिथं काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आलेले आहेत, कधी डिवोर्स झालेला आहे किंवा केन प्रकारेनं ते वैवाहिक नातं ब्रेक झालेलं आपल्याला दिसतं. अशीच ही पत्रिका आत्ता आपल्या समोर आहे आणि या पत्रिकेमध्ये महादशा जी चालू आहे ती केतूची महादशा आणि राहूची अंतर्दशा चालू आहे. तर आयुष्यात बऱ्याचदा आपण असं, आपल्याकडे पण क्लायंट येतात आणि आपण कितीतरी वेळा असं पाहिलं आहे की एका विवाहातून काहीतरी अडचणीतून ती व्यक्ती बाहेर पडते, पण आयुष्यात ते पडसाद जे आहेत किंवा त्या ज्या मेमरीज आहेत त्या दुःखद असतात आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आयुष्यात परत एकदा तेच संकट उभं राहील की पूर्ण आयुष्यच असं जातंय का काय आपलं, असं त्यांना प्रश्न पडतो. आता जी मधुमितानं जो प्रश्न विचारलाय त्याचा संदर्भ तोच आहे की वैवाहिक सुख आहे का. म्हणजे याचा अर्थ म्हणा किंवा एकंदर पत्रिका म्हणा, तर पूर्वी काहीतरी म्हणतो ना आपण, ज्याला फसवणूक म्हणू शकतो आपण, आणि ज्या पद्धतीची पत्रिका आहे तर प्रेमविवाह झाला असण्याची शक्यता खूप दाट आहे. तर शुक्राबरोबर जे ग्रह बसलेले आहेत मधुमिता, तर कदाचित प्रेमविवाह झालेला असू शकतो आणि तो फसलेलाही असू शकतो. तसं पाहायला गेलं तर जानेवारीपर्यंतचा काळ आहे तो, त्याच्यात केतूमधला जो राहू आहे तो काही वैवाहिकला तसा सपोर्टिव्ह आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे मधुमिता, तुला एक सूचना राहील की विवाहाचा जर विचार करत असशील तर जानेवारीपर्यंत तू थांबलेलंच उत्तम आहे. तुझा प्रश्न जो होता की वैवाहिक सुख आहे का, तर हो, वैवाहिक सुखाची पत्रिका आहे. फक्त काही घडामोडी, काही आधीची गणितं फसणं, काही नाती डिस्टर्ब करणारी नाती आयुष्यात येणं, असा थोडासा घटनाक्रमसुद्धा तुझ्या पत्रिकेत खूप दिसतो. तर त्यामुळे निराश होऊ नकोस. मधुमिताच नाही तर ज्यांचे आधी विवाह झाले होते आणि काही कारणाने ते फिसकटले, ते सक्सेसफुल झाले नाही, तर अशा सर्वांनाच एक सांगणं असतं की आयुष्यात जोडीदाराची खूप गरज असते. आपण असंही पाहतो की एखादा विवाह 2 महिन्यात तुटतो तर एखादा विवाह 20 वर्षांनी तुटतो. त्याच्या मागची कारणं ही तशीच असतात आणि प्रत्येकाच्या लेखी प्रत्येकजण त्या नवरा बायकोमध्ये प्रत्येकजण आपली बाजू मांडतो.
अर्थातच कोण चूक कोण बरोबर हे तर वेळच ठरवते. मधु, मी तर तुला हे सांगेन की पुन्हा एकदा सज्ज हो विवाहासाठी. आणि पत्रिका चांगली आहे तुझी, करिअर वाईजसुद्धा पत्रिका चांगली आहे. कदाचित असं होऊ शकतो की दुसरा विवाह होताना राज्याचं बाहेरचं एखादं स्थळ, देशाच्या बाहेरचं एखादं स्थळ किंवा तुमच्याच समाजाचा, मात्र त्याचं जे जॉब आहे किंवा तो ज्या काही कामासाठी जिथे राहतो ते देश असू शकतो किंवा परराज्य असण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा पद्धतीचं जर एखादं स्थळ जानेवारीनंतर आलं तर मात्र त्याला भेट, त्याच्याशी विचारपूस कर आणि मग तो विवाह फॅमिलीला दाखवून व्यवस्थित पद्धतीने ठरवून घे. तर अशा पद्धतीने विवाह सुखाची पत्रिका आहे. पण फक्त एक लक्षात घे की जानेवारीनंतर या गोष्टीचा विचार केलेला तुझ्यासाठी जास्त फायद्याचा राहणार आहे. विकास सर, बऱ्याचदा असेही प्रश्न येतात आपल्याकडे की मोस्टली मांगलिक पत्रिका वगैरे आपल्याला पाहायला बरोबर. मिळतात किंवा ऐन 7:30च्या काळामध्ये खूप कडक मंगळ असलेल्या पत्रिकासुद्धा आपल्याला बरोबर. पाहायला मिळतात. हम्म. तर तुम्हाला काय वाटतं की मंगळाच्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे? मंगळदोष ॲक्च्युली मंगळदोष आहे ही कल्पना लोक विचारात घेऊन फार घाबरतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला मंगळ आहे तर त्याच्यामुळे फार काहीतरी वाईट परिणाम होणार आहेत असं लोकांना वाटतं. मंगळ साहजिकच तो विवाह संस्थेवरती काम करतो, बरोबर. कारण तो ज्या स्थानांमध्ये सांगितला आहे त्या स्थानांमधून तो विवाह स्थानावरती दृष्टी टाकतो. त्याच्या ज्या 4थी, 7वी आणि 8वी दृष्टी आहे तर ती विवाह स्थानावरती येते. तर त्याच्यामुळे आणि तुम्ही हेही बघाल की मंगळाची लोक जास्त ॲग्रेसिव्ह असतात. बरोबर. म्हणजे त्यांना चिडणं आणि राग येणं ह्या गोष्टी पटकन होतात. तर त्याच्यामुळं एक तर त्यांचा तापट स्वभाव आणि त्यांच्या मनात असलेली भीती, तर त्याच्यामुळं ते वेगळ्या वळणाला किंवा वेगळ्या मार्गाला जातात आणि घरातल्यांनाही असं वाटतं की बाबा आता काहीतरी विवाह होणार नाही किंवा अशा काहीतरी अडचणी आहेत. पण असं काही नाही, त्यातूनही बऱ्याचशा सुटका होण्याच्या पद्धती आहेत किंवा उपाय आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यातून नक्कीच ते बाहेर पडू शकतात आणि चांगला जोडीदार आणि चांगलं वैवाहिक आयुष्य ते जगू शकतात. विकास सरांचे ओपिनियन ही खूप महत्त्वाचे आहेत. कारण आपला जो राशीविद्या ही जी काही संस्था आहे तर त्याच्यातला टीचिंगचा खूप मोठा भार विकास सर स्वतः वाहतात. मी आणि विकास सर दोघंही आपल्या संस्थेमध्ये ज्योतिषशास्त्र याचं मार्गदर्शन तर करतोच, शिवाय आम्ही तुम्हाला या विषयामध्ये पारंगत करण्यासाठी मी आणि विकास सर स्वतः एफर्ट्स घेतो. ज्योतिषशास्त्र कसं सोपं करून आम्ही तुम्हाला शिकवू शकतो याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तर ज्योतिषशास्त्र हे फक्त कुणीतरी रोज इथे यावं आणि तुमचं भाकीत सांगावं असं नाही आहे. तर हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला ते तुमची फॅमिली असेल, तुमचे फ्रेंड्स असतील, त्यांचे प्रश्न जे काय आहेत ते तुम्हालाही सॉल्व करता आले पाहिजेत. तर माझं तमाम प्रेक्षकांना निवेदन आहे की ज्योतिषशास्त्र शिकण्याचा प्रयत्न करा, समजवून घेण्याचा प्रयत्न करा. आणि फार माफक फीजमध्ये मी आणि विकास सर स्वतः तुम्हाला झूम मीटिंगवरती शिकवत असतो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही शहरात, कुठल्याही खेड्यात असलात तरी ठराविक दिवसांमध्ये शनिवार रविवारच्या काही स्पेशल बॅचेस आपण कंडक्ट करतो आणि त्या बॅचेसमध्ये आम्ही प्रत्यक्ष शनिवार रविवार आमच्या विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून भेटत असतो. तर आवर्जून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आमचे विद्यार्थी व्हायला विसरू नका. याचबरोबर अजून एक सूचना की हा कार्यक्रम जेव्हा पाहायला बसता तेव्हा एक वही आणि पेन ही कायम सोबत ठेवा. कारण कधी अशा छोट्या छोट्या महत्त्वाच्या सूचना आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देऊ, ज्याचा उपयोग कदाचित तुमच्या आजूबाजूला जर काही ते प्रॉब्लेम कुणाला असतील तर तुम्ही चुटकीसरशी ते प्रॉब्लेम सॉल्व करू शकता आणि त्यांना त्या रेमेडीज तुम्ही सांगू शकता. आता विषय निघाला मंगळाचा, तर आपल्याला एक हस्तरेषा पण आलेली आहे आणि शिवाय त्याच्याबरोबर जन्मतारीख पण आलेली आहे. यांचं नाव आहे शिवाजी रक्षे आणि यांनी मुंबईवरूनच प्रश्न विचारला आपल्याला. 22 नोव्हेंबर 1992ची पत्रिका आहे ही. आणि इथे 6चा जन्म आहे, सकाळचा. तर ही पत्रिका आणि पत्रिकाही त्यांनी आपल्याला पाठवली आहे आणि शिवाय हातावरच्या रेषा आहेत त्या क्लिअर दिसत आहेत इथे. बऱ्याचदा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मला किंवा विकास सरांना कॉन्टॅक्ट कराल तर तेव्हा तुमच्या हे लक्षात असलं पाहिजे की तुम्ही बर्थ डिटेल तर देताच, पण त्याच्यासोबत जर तुम्ही हस्तरेषांचे फोटो पाठवलेत तर आम्ही एकदम ॲक्युरेसीकडे जाऊ शकतो. किंवा पत्रिकेमध्ये कधी होतं बघा की
10:10 जन्म आहे, पण आपण काय दिलंय तर सकाळी 10चाच दिलेला आहे बरोबर. किंवा 10:15 किंवा खूप 10. पत्रिका ह्या हां. ॲक्युरेट टाईमच्या येतात आणि बऱ्याचदा असं बघायला मिळतं की 10:02 जन्म आहे, पण तो बरोबर. रेकॉर्ड करताना 10 वाजताचा किंवा 10:05 केलेला असतो. तर त्याच्यामुळं आपली थोडीशी म्हणजे त्या अंतरावरती थोडीशी ग्रहांची स्थिती थोडीशी बदलते आणि त्याच्यामुळं मग आपली भाकितांची दिशा त्या बाजूनी जात नाही. बरोबर. हं. तर या पद्धतीने म्हणून आम्ही थोडंसं मी आणि विकास सर स्वतः तुम्हाला सांगतो, सूचना करतो, की शक्यतो हाताचे फोटो आणि बर्थ डिटेल हे जर एकत्र पाठवलेत, तर मग आम्हाला ते रीडिंगला बरोबर जातं किंवा आमच्या लक्षात येतं, की बाबा या पत्रिकेचा साधारण सरासरी टाईम कुठं मागे-पुढे झालाय का? कारण हाताचं रीडिंग हे चुकत नाही शक्यतो. कारण त्याचं परफेक्शन मग त्याच्यानुसार ती कुंडली जी आहे ती थोडीशी मागे-पुढे टायमिंग जे काही 2 मिनिटं 4 मिनिटाचा फरक आहे जो, तो आम्हाला तिथे पाहायला मिळतो. आता ही पत्रिका आहे आपल्यासमोर, तर ही अ, तुळा राशीची पत्रिका आहे आणि गुरुची महादशा, सूर्याची अंतर्दशा इथे दिसतीये. विकास सर इथे एक प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर आपल्या असं हां. लक्षात येईल, की या हातांमध्ये मंगळाचं जे प्रभुत्व आहे पत्रिकेवरचं बरोबर. ते खूप जास्त आहे. जास्त दिसतं. बरोबर. आणि पत्रिकेत मात्र जर बघितलं तर मंगळ कुठेही तसा स्ट्रॉंग किंवा मांगलिक पत्रिका असं नाही म्हणता येत. मात्र हातावरचा मंगळ आहे तो क्लिअर दिसतोय. तो क्लिअर हं. दिसतो. याचा अर्थ या पत्रिकेवरती मंगळाचं जे काही प्रभाव आहे तो जास्त आहे. इथे तसं पाहायला गेलं तर कर्मस्थानामध्ये कर्केचा म्हणजे निचीचा मंगळ आहे. पण तरीसुद्धा तो मंगळ हा या पत्रिकेवरती काम करेल. विवाहाला उशीर होणं या गोष्टी दिसतात. शिवाय मतभेद होणं किंवा खूप प्रचंड राग येणं. बरोबर. जनरली तुळा राशी म्हटल्यावरती जे आपण म्हणतो ना, की तुळा राशी बॅलन्स असतात. बॅलन्सिंग. बरोबर. पण इथे मात्र या हातावरचा मंगळ आणि पत्रिकेतलं त्याचं जे काही रिफ्लेक्शन दिसतं बरोबर. आपल्याला, तर ते खूप स्ट्रॉंग दिसतं. म्हणजे तुळा राशीची व्यक्ती असली तरी सुद्धा ही व्यक्ती तापट आणि रागीट आहे, ज्याचा परिणाम जसं मगाशी सरांनी सांगितलं, की मांगलिक असलं की जनरली राग फार आपण म्हणतो नाकाच्या टोकावरती राग असतो. त्या पद्धतीचा यांचा शिवाजी यांचा राग दिसतो. आणि आपण शिवाजी रक्षे यांच्या पत्रिकेबद्दल बोलत होतो. या पत्रिकेत जरी मंगळ दिसला नाही तरी त्यांच्या हातात तो मंगळ दिसला आणि त्या मंगळाने थोडीशी गडबड केली असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे विवाहाला विलंब होणं, कामामध्ये व्यत्यय येणं या गोष्टी होऊ शकतात. या पत्रिकेची जमेची एक बाजू अशी आहे, जे ग्रहमान चाललंय ते विदेश गमनासाठी खूप पूरक आहे. पूरक आहे. हा तुम्ही प्रश्न विचारला नसला तरी ते सांगणं आमचं काम आहे. कारण गुरु व्ययात आहे. गुरुची आणि गुरुची महादशा आणि सूर्याची अंतर्दशा असं इथं स्टेटस आहे. तर त्यामुळे लवकरात लवकर विदेश गमनाची तयारी करा, कारण ग्रहमान ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि कदाचित मुलगीसुद्धा तुम्हाला एखाद्या MNC कंपनीत काम करणारच एखादं स्थळ येण्याची शक्यता खूप जास्त आहे. विकास सर, आता आपण तुमच्या पत्रिकांकडे जाऊयात. बरोबर. आपल्याला बरेचसे प्रश्न आणि पत्रिका येत आहेत. तुम्ही पाठवत राहा. जसं आत्ता ताईंनी निवेदन केलं, की तुम्ही तुमच्या पत्रिका पाठवताना एक सपोर्ट म्हणून हस्तरेषा पाठवा. नॉट नेसेसरी की तुमचे टाईम तुम्हाला वाटत असेल एक्झॅक्ट आहे तरी पण पाठवा. म्हणजे ज्यावेळेस आमच्या मनात पत्रिका सोडवताना काही शंका येतात त्यावेळेस आम्ही हस्तरेषेकडे एकदा बघतो आणि त्या गोष्टीचं कन्फर्मेशन घेतो. म्हणजे ते तुमच्यासाठीही चांगलं आहे आणि आमच्यासाठी पण चांगलं आहे. आपण पत्रिका ही शक्यतो पारंपरिक पद्धतीने आणि तुमच्या बर्थ डिटेल्सवरूनच बघण्याचं जास्त प्रेफर करणार, कारण त्याच्यामध्ये ॲक्युरसी असते. बरोबर. पण जसं आत्ता त्यांनी सांगितलं की त्या पद्धतीने तुम्ही हस्तरेषेचा एक सपोर्ट द्या तर तो जास्त चांगला राहील. आता आपल्याकडे जी पत्रिका आलेली आहे ती विशाल वाळुंज यांची वापीवरून पत्रिका आलेली आहे आणि यांचा प्रश्न आहे की माझं लग्न कधी होईल. बरोबर. तर यांचं 20/10/1988 अशी जन्मतारीख आहे आणि दुपारी 1:55 जन्म. हा बारामतीचा जन्म आहे, म्हणजे बारामती पुणे इथला जन्म आहे. यांची जर आपण पत्रिका बघितली तर यांची मकर लग्नाची पत्रिका आहे आणि 7.5चा जो टप्पा आहे तो मकर राशीला चालू आहे आणि मकर लग्न आणि चंद्र राशीसुद्धा मकरच आहे. तर त्याच्यामुळं लग्नाकडूनही बघितलं आणि चंद्राकडूनही बघितलं तर 7.5 आपल्याला त्या राशीला दिसते. 7.5च्या काळामध्ये थोड्याशा अडचणी येतात किंवा लाईफ थोडीशी नॉर्मलपेक्षा थोडीशी कष्टदायक होते बरोबर. आणि तेवढे तर भोग आपल्याला भोगणंच आहे, कारण शनी हा कर्माचा कारक आहे आणि तो हा न्याय सगळ्यांनाच देतो. बरोबर आहे. त्याचं काही पार्शलिटी कुठली राहत नाही. तरी ही मकर राशी ही शनीची स्वराशी असल्यामुळं आपण म्हणतो की मकर राशीला आणि कुंभेला थोडासा त्रास कमी होतो. आता यांचं वय ॲक्च्युली झालेलं आहे आणि हे लग्नाच्या शोधात आहेत.
तर ह्या स्थितीवरती त्यांना टेन्शन येणं साहजिक आहे. तर यांची पत्रिकेतली पोझिशन जर आपण बघितली तर विवाहासाठी शुक्र आणि गुरु हे जास्त कारक ग्रह म्हणून आपण बघतो त्याच्याकडं. तर शुक्र हा ह्यांचा अष्टम स्थानात आहे, मूळ बरोबर. पत्रिकेत, मूळ हम्म. लग्नकुंडलीमध्ये अष्टम स्थानात आहे. आणि गुरु ह्यांचा पंचमामध्ये वक्री होऊन बसलेला आहे. आणि जर आपण गोचरणी बघितलं तर गोचरणी पंचमावरती पण दृष्टी आहे गुरुची, बरोबर. बरोबर, आणि तो लग्नामध्ये आहे. तर शुक्राची पोझिशन थोडीशी आपल्याला खराब दिसते इथं, कुठं, लग्नपत्रिकेमध्ये. आणि जर तुम्ही नवमांशाचा पण जर सपोर्ट घेतला तर नवमांशामध्ये पण शुक्र षष्ठात बसलेला आहे. बरोबर. म्हणजे दोन्ही पत्रिकांमध्ये शुक्राला तेवढं बळ दिसत नाही. आता ह्यांची दशा जी चालू आहे ती गुरुमध्ये शुक्राची चालू आहे. म्हणजे साधारण ही पुढच्या 5 महिन्यांपर्यंतचा जो त्यांना कालावधी आहे, 5 ते 7 महिन्यांपर्यंतचा, तो थोडासा कष्टदायक वाटेल. नॉर्मलपेक्षा तो थोडासा असहनीय वाटेल, पण तो तुम्हाला सहन करावा लागेल. तर त्याच्यानंतर गुरु आणि रवी असा दशाक्रम चालू होतोय. तर गुरु आणि रवीच्या ह्याच्यामध्ये नक्कीच त्यांना यश चांगलं मिळेल. म्हणजे विवाहाचे योग त्या दशेमध्ये त्यांना चांगले मिळतील. म्हणजे आपण जर ताराचक्र आणि अष्टक वर्ग ह्या सगळ्यांची जर बलाबल बघितलं तर त्या काळामध्ये ह्या दशास्वामींना जास्त बळ आहे. आणि आपण हेही जर बघाल की गुरु आणि शनी हे जरी स्लो मोशननी गोचर फिरत असले तरी ते काही काही कालावधीमध्ये काही काही स्थानांमध्ये येतात आणि त्या पूरक स्थानांवरती ते दृष्टी टाकतात. त्याच्यामुळं पुढच्या 5 ते 7 महिन्यांनंतरचा जो कालावधी आहे तर तिथं आपल्याला गुरु आणि रवीची जी दशा आहे तर ती नक्कीच चांगली. यांना मी उपाय म्हणून सांगेन तर तुम्ही शुक्राच्या बलवत्ता वाढण्यासाठी, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला शुक्राचं बलवत्ता कमी दिसतीये, तर त्याच्यासाठी मी काही उपाय सांगेल. तर तुम्ही अर्गला स्तोत्र ह्याचा पाठ करायला सुरुवात करा बरोबर. किंवा म्हणायला सुरुवात करा. दुसरं, तुम्ही सफेद फुलांची झाडं जर तुम्हाला लावता आली तर ती तुमच्या राहण्याच्या परिसरामध्ये लावा. तुमचे ऑफिस प्रिमायसेस असेल तिथं तुम्ही लावू शकत असाल, तुमची सोसायटी असेल तिथं लावू शकत असाल, आणि तुमच्या वास्तूच्या खिडक्यांमध्ये, गॅलरीमध्ये तुम्ही लावू शकत असाल तर नक्कीच लावा. ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर आहे. अजून मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्हाला 6मुखी रुद्राक्ष हा सिद्ध करून तुम्ही जर तो धारण केला तर त्याचे लाभ अजून चांगले मिळतील. म्हणजे आपल्याला कळतंय की पुढचे 5-6 महिने खराब पिरियड आहे, पण त्याचा त्रास थोडासा कमी करून घेण्यासाठी, त्याचा जे मानसिक त्रास जो तुम्हाला होतो की तुम्ही विचार करताय किंवा माझं आता एवढं वय झालंय तर लग्न होईल का, होईल तर मग चांगलं होईल का, म्हणजे एन नंबर ऑफ प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आत्ता आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही रुद्राक्ष, 6मुखी रुद्राक्ष हा चांदीत बनवून तो धारण करायचा प्रयत्न करा. अजून एक उपाय म्हणून मी यांना सांगेन की यांनी जर स्फटिकची माळ जर जपमाळ म्हणून वापरली किंवा जर ती त्यांनी अंगावरती धारण केली तर त्याचाही फायदा यांना शुक्र बलवत्तेसाठी होईल. तर त्यामुळे ह्या 1-2-3 गोष्टी यांनी करू देत. त्याच्यामुळे जो असहनीय पिरियड तो चांगला जाईल तुम्हाला, आणि पुढच्या म्हणजे साधारण 7 महिन्यांनंतर तुमचा विवाह नक्की होईल. तुम्ही मला फोन करून सांगाल, ठीक आहे. आता आपण काय करूया, एक दुसरी पत्रिका आली आहे त्याही संदर्भात बोलूया. तत्पूर्वी मला वास्तू संदर्भात एक टीप मेन्शन करायची आहे की वास्तूमध्ये फार छोट्या छोट्या गोष्टी असतात की फार निग्लेक्टेड असतात. आपण फक्त दिशांचा विचार करतो आणि जनरली कुठल्याही वास्तूमध्ये गेलं ते कॉमन प्रश्न असतात की इथं कुठला कलर देऊ, पडदे कोणते लावू, त्या झोपू कसे, 1-2-3 बेसिक प्रश्न असतात. पण आरसा ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे वास्तूमध्ये. आणि आरशाचा शोध हा फार प्राचीन काळामध्ये, म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा तुम्हाला आरशाचा उल्लेख दिसतो. दर्पण किंवा आरसा ह्याचा उल्लेख दिसतो. त्याकाळी आरसे छोटे असायचे, पण आज आपण बाथरूममध्ये सुद्धा मोठा आरसा लावतो, ड्रेसिंग टेबलला सुद्धा मोठा आरसा लावतो. म्हणजे आरसा आपण फिगर आउट होऊ त्याच्यामध्ये, अशा पद्धतीने आरसा लावतो. आरसा लावा, तुम्ही नक्कीच लावा, कारण आरसा तुमचं सौंदर्य वाढवतो. बऱ्याचदा तुम्ही आरशात बघूनच तुमच्या सौंदर्याचं तुम्हाला गुणवत्ता कळते की काय आहे. तुम्ही कुठं शॉपिंगला जाणार असाल, कुठं लग्नाला जाणार असाल तर तुम्ही आरसा हा वापरताच, बरोबर. तर त्याच्या आरशाचं फार महत्त्व आहे. आरसा बऱ्याच जणांच्या पॉकेट किंवा वॉलेटमध्ये सुद्धा असतो. म्हणजे प्रवासातही ते 4 वेळा आरसा बघतात. तर आरशामध्ये एक अशी गोष्ट आहे की ॲब्झॉर्ब करण्याची, कोणतीही गोष्ट ॲब्झॉर्ब करतो आणि तो परावर्तित करतो, म्हणजे तो टाकून देतो, खेचतो आणि फेकतो, असा त्याच्यात गुणधर्म आहे. त्याच्यामुळे आरसा वापरताना आरशाचा पारा उत्तम आहे का, तो गळालेला नाही आहे का, आरसा क्लीन आहे का, आणि आरशाचा शेप बघताना तो शक्यतो चौकोनी असावा. म्हणजे ओव्हल, लंबगोलाकार असे आरसे घेऊ नका शक्यतो, तो स्क्वेअर शेप असावा. आरसा हा तुम्ही घरात कुठंही लावू शकता, पण लावताना त्याचे काही नियम आहेत. त्याचं आरशामध्ये जलतत्व आपल्याला जास्त बघायला मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही जलतत्वाच्या दिशा कोणत्या आहेत हे समजून घ्या आधी, तिथं प्रेफरन्स द्या लावायचा, तर ते तुमचं जलतत्व वाढेल ना.
आणि दुसरं की आरसा हा मी जसं सांगितलं की तो खेचतो आणि फेकतो, त्याच्यामुळे तो टॉयलेट बाथरूमच्या समोर लावू नका किंवा तुमची एखादी आडगळ आहे त्याच्या समोर लावू नका. तो काय करतो, तिथली निगेटिव्हिटी खेचतो आणि ती पुन्हा त्या वास्तूमध्ये बरोबर. टाकतो. त्याच्यामुळे काय होतं, वास्तूमध्ये कलह बघायला मिळतात, बरोबर. नवरा बायकोंची भांडणं बघायला मिळतात. हम्म. हे सगळं आहे, पण काही छोटे छोटे वास्तू उपाय आहेत किंवा छोट्या छोट्या टिप्स आहेत, ते माहीत नाही आहेत आपल्याला. आरसा हा कव्हर करायचा प्रयत्न करा. तुम्ही झोपताना आरसा हा शक्यतो बंद करून, आपण जसे घराचे पडदे लावतो त्या पद्धतीने तो बंद करून ठेवा. तर त्याचं ते जे मी सांगितलं की खेचणं आणि परावर्तन करणं हे होणार नाही. बेडच्या समोर शक्यतो आरसा लावू नका असे. आणि आरसा बऱ्याच ठिकाणी, बऱ्याचशा वास्तूंमध्ये असंही दिसतं की तो कपाटाच्या फ्रेममध्ये फिक्स केलेला असतो आणि मग त्याला मार लागल्यामुळं त्याला तडा गेलेला असतो आणि मग तिथं काहीतरी सेलो टेप किंवा एमसील अशा पद्धतीने तो तात्पुरता फिक्स केलेला असतो. तर तसं नका करू. त्यांनी काय होतं की आरसा ब्रेक झाला की त्याच्यामध्ये तुमची फिगर डबल टिबल वेळा दिसते. म्हणजे जी निगेटिव्हिटी खेचायचं आहे ते 2 to 3 टाइम्स मोर होतं आणि ते पुन्हा फेकलं जातं. त्याच्यामुळे ते जास्त हानिकारक आहे. तर आरसा किंवा काच कोणत्याही फुटक्या किंवा बंद वस्तू ह्या घरामध्ये ठेवू नका. आपण आरशासंदर्भात बोलतोय म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आरसा हा स्वच्छ, उत्तम आणि नीटनेटका, न फुटलेला आणि स्क्वेअर शेपमध्ये ठेवा आणि तो संध्याकाळी तो बंदिस्तच करा, कुठेही असेल तरी. बऱ्याच लोकांना अशी ही सवय असते की सकाळी उठलं की आरशात जाऊन बघायचं, बरोबर, किंवा काही लोक ब्रशसुद्धा आरशात बघून करतात. तर अशा गोष्टी करू नका. त्यांनी काय होतं की सकाळी तुम्ही ज्यावेळेस उठलेला असता त्यावेळेस तुमचा लूक असतो तो थोडासा नॉर्मलपेक्षा खराब झालेला असतो. तुम्ही ज्यावेळेस आरशात बघता त्यावेळेस तुम्हाला स्वतःला चांगलंच बघायला आवडतं आरशामध्ये. तर त्याच्यामुळे ते तुम्ही चांगलं बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पूर्ण मेकअप करून जा आणि आरशात बघा, नक्कीच चांगलं आहे. पण तुम्ही अवस्थेमध्ये आरशात बघू नका. तुम्हालाही फील खराब होईल आणि निगेटिव्हिटीचाही वाढ होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच काळजी घ्याल आणि काही मार्गदर्शन लागलं तर आम्हाला कॉल कराल. खूप महत्त्वाची माहिती या कार्यक्रमातून तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे आवर्जून कार्यक्रमाच्या वेळा समजून घ्या, जाणून घ्या. एक छोटीशी गोष्ट घरातली आरसा, याच्यावरती विकास सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि नक्कीच आपल्यापैकी 99% लोकांना पेस्ट आणि ब्रश हे आरशाच्या समोर घेऊन दात घासायची सवय असते. ती किती योग्य किती अयोग्य ती आता चाचपून पहा आणि इथून पुढे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आवर्जून आत्मसात करा. बरेच तुमचे प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी आणि विकास सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रयत्न करतो आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना याच्यातल्या ज्योतिषविषयक काही गोष्टी अगदी डोक्यावरून सुद्धा जात असतील. फक्त महत्त्वाचं काय तर तुमचा जो प्रश्न आहे तो आम्हाला पाठवा, किंवा जर असे काही प्रश्न असतील की ते सिक्रेट आहेत, की ते तुम्हाला जगासमोर मांडायचे नाही आहेत, तर त्यावेळेस स्क्रीनवर दिलेला नंबर जो आहे त्याच्यावरती अपॉइंटमेंट घ्या माझी किंवा विकास सरांची आणि मग सविस्तर आपण तुम्हाला टाईम देऊन आपण त्या विषयावरती बोलू. आता सर्वच गोष्टी ऑनलाईन आहेत, त्याच्यामुळे अपॉइंटमेंटसुद्धा ऑनलाईन आहेत. सध्या आपल्या ऑफिसेस अजूनही बंद आहेत आणि सगळं आपण फोनवरूनच तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर ॲडमिशन घ्यायचं असेल, जर आयुष्यात एखादा प्रश्न पडला असेल, विवाह नोंदणी करायची असेल, तरीसुद्धा तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि वधूवर सूचक जे केंद्र आहे आपलं त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. सोबतच जर वास्तुविषयक काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील, एखादं नवीन घर घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी 4 डिझाईन्स तुमच्यासमोर आहेत, 4 घरं तुमच्यासमोर आहेत, त्याच्यातलं तुमच्या पत्रिकांनुसार तुमच्यासाठी कुठलं शुभाशुभ आहे हे जाणून घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. वास्तू विजिटसाठी आमची टीम अख्ख्या महाराष्ट्रात उभी आहे. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या. पुन्हा आपण याच कार्यक्रमात याच ठिकाणी इथेच भेटणार आहे. तोपर्यंत तुमचे प्रश्न घेऊन तुम्ही सज्ज राहा. परत भेटूया याच कार्यक्रमात इथेच. तोपर्यंत रजा घेतो. नमस्कार. नमस्कार.